आईचे सख्खी मावळ भाऊ ते सुद्धा ती. तुमच्या आईचे? हा आमच्या कोंडेजकर. आईचं नाव काय होतं? सोनाबाई. हा तो फोटो आहे माझ्याकडं. पळसदेवमध्ये जुन्या पळसदेवमध्ये फोटो काढला होता बघा असं बसून. असं आहे माझ्याकडे. जुने फोटो काढले होते पुष्कळचे. फक्त पंजाब मधून इकडे येताना कशामुळे आले ह्याचा काही इतिहास माहिती नाही. काय लोंढा आला असेल तो. आणि पैसे काही काही नाही, सोनं नाणं जवळ असलं पाहिजे किंवा पैसे भरपूर असले पाहिजे. आले की सगळ्यांनी बहुतेक जमिनीच खरेदी केलेल्या आहे. आणि फुका पासरी जमीन 100 रुपये 10 एकर 15 एकर जमीन मिळते. एकर म्हणजे 40 गुंठे. 1 गुंठा म्हणजे 33 बाय 33. आणि 40 गुंठ्याचा 1 एकर म्हणजे अशा पद्धती. तर पळदेवच्या हद्दी म्हणजे 2-2.5 हजार एकर जमीन घेतली होती या लोकांनी. आता पंजाब मध्ये कोणी नातेवाईक नसतील, कोणी आपले असतील तर कोण चौकशी करतो? कोण आता इथल्या इथं आपण एकमेकाचा चौकशी करू शकत नाही, तर मग पंजाब मध्ये जायचं. कोण काय माझ्या घोड्याला जातात काय कोण विचारणार आहे? ते काय फुकट आहेत काय गोष्टी? बक्षी, कपूर, मेहरा हे सगळे आपलेच लोक. म्हणजे आपण राजपालचे क्षत्रिय. राजपूत लावायची गरज नाही आपण, म्हणजे ना राजपूत आपलं हे होत नाही ना. पंजाबी हीच म्हणजे राजपाल. हो ना, राजपाल तर हे आडनाव झालं. हे जात कुठली येते? जातीचं नाही सांगत. कोणी पंजाबी लावतं, कोणी राजपूत लावतं, कोणी क्षत्रिय लावतंय. राजपूत कोणी लावलेलं नाही आपल्याला आठवत. माझ्या दाखल्यावरच लिहिले राजपूत. त्याच्यावर पंजाबीच लिहायला पाहिजे होतं ना. हिंदू पंजाबी. हिंदू राजपूत लिहिलेले. तर ते सगळे राजस्थानीच समजतात. तुम्ही काय महाराणा प्रताप? राजस्थानात सुद्धा घरे असली. माऊलीला 75 घर आहे. संजूची सासरवडी. हा आता मिंटूला दिलं तिथं. बरोबर. माऊलीमध्ये 75 घर आहेत. पुण्यासारखंच झालं मग ते. पुण्यासारखंच झालं. आता सुनीताचं काय बक्षी नाव आहे ना? नाही, बक्षी इकडं मंगलताईचं. कपूर आहे त्यांचं कपूर आणि इकडं मंगलताईचं बक्षी. आणि ते हे बक्षी पूर्वी बक्षीस लागत होते. कपूर हे हल्ली म्हणजे जास्ती संशोधन सरकारच्या त्याच्यामुळं पाडळी, करमाळा, पळसदेव, जुन्नर, कोल्हापूर. जुन्नर. सिन्नर. आणखी खालापुरी एकच आलं समजायचं. पंढरपुरात सुद्धा कुणी नाही आपलं असं म्हणायचं. पण काय आता औरंगाबाद, जालना हे सगळं हे हा ग्रुप वेगळाच. पण औरंगाबाद जालन्यावाल्याचा ग्रुप वेगळाच. पण तर काही ती बडी माणसं जी होती ना, ती औरंगाबाद ह्यांना काय मानत नव्हती. म्हणजे मूळ ते जेव्हा इथं आले 200-250 वर्षापूर्वी. नाही, आता एवढ्या ह्या पिढीत म्हणजे माझ्या अगोदरची जी पिढी आहे ती ही औरंगाबाद जालन्यावाल्याला मानत नव्हते. आपले जे इथं आले ते भरपूर श्रीमंत होतं, म्हणजे असले पाहिजे. त्याशिवाय जमिनी घ्यायला पैसा कुठून? फुकट काही नाही. पण 100 रुपयात माझ्या लहानपणात 100 रुपयात 10 एकर जमीन मिळत होती.
भाऊसाहेब आणि सोनाबाई. हं. नंतर मग कृष्णा. अंशभूताई म्हणजे सरस्वती इकडे म्हणत असत हा. आमच्या आहे, पण जुन्नरचं नाव छवी. विष्णुपंत, सदाशिव. विष्णुपंताच्या बायकोचं नाव यमुत आहे, हा. यमुनाबाई. त्यांना नारायण काका एकटेच. हा नाही, 5-7 मुलं झाली, 7 मुलं झाली, 7 गेली ना 8वा आहे. म्हणजे कृष्णच म्हणावं लागेल. वागणुकीला काही त्यामुळं खटत. आणि जे नको आहे ते केलं. बाप पैलवान होता, विष्णुपंत पैलवान होते आणि नामांकित माळकरी. बरोबर. म्हणजे अशाच्या याच्यात ही दलिंदी कसं जन्माला आलं. आपण अजूनपर्यंत आपल्या कुणी एवढ्या बाबतीत नाही असा माझा तरी अनुभव वाटतो की कुणी मांसाहार किंवा बहुतेक नाही. पंजाबी मध्ये करतात की सगळे मांसाहार. ते सगळं खरं आहे, पण इकडे या विठ्ठलाच्या मूर्तीमुळं हे संस्कार झाल्यामुळे, ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या संस्कारामुळे इकडच्या सगळ्या ह्या सोयी आपण हे करून घेतल्या असं. त्यावेळेला पुष्कळ माळकरी म्हणजे सगळं जवळजवळ आपला पुष्कळ पाडळी माळकरी भरपूर, कोंडिग्यात माळकरी भरपूर, पळदेवमध्ये माळकरी भरपूर. काय म्हणजे जेवढं आपण हिंडलो माळकऱ्यांचं जास्त. आता हे औरंगाबाद हे जे आहेत ना त्यांच्याकडे माळकरी कमी होईल. बरोबर. म्हणून त्यांना फेकून देत होती आपली आमच्या अगोदरची पिढी, तुमचा आमचा संबंध नाही. तर पण ते आता नाईलाज असतो, कुठे खपवायच्यामुळे बाबा ज्यांना नाही ते तर आता म्हणजे संबंध हे भंडारा नागपूर ते सुद्धा म्हणजे आपल्यात आता ते भंडाऱ्याचे मालगुजार म्हणजे मोठे श्रीमंत असल्याशिवाय त्याला मालगुजार आणि खूप जमीन त्यांच्याकडे. आणि आजा पांड्याने हे शिकवलं, बेटा हो तुम्हाला भरपूर कमवून ठेवले आम्ही, तुम्ही टिकवा, तुम्ही चावून खा. बरोबर. असं त्याचा अर्थ आहे माझ्या दृष्टीने. ते सगळी चावून खाल्लं ते इंचवर जागा शिल्लक राहिली नाही. त्या मानानं त्यांच्या कर्तव्याच्या मानानं तुमच्याजवळ इंचवर जागा सुद्धा नाही. तर अण्णानं हे झालं. हा जोरवण. आम्ही जोरवणला लग्नाला गेलो. कुणाच्या? शेखरच्या. हा राजा आपला चिमुटायचा. अहमदाबादला ती दिली होती का? कधीच लग्न म्हणताय तुम्ही? आता राजाचं लग्न ज्योतीची मुलगी ना अहमदाबादला दिली ती? नाही.
खन्ना त्याची मुलगी कोणाच्या लग्नाला गेलो बरं त्यावेळेला. नारायण होता, अण्णा होता, मी होतो, गुरुवांना तिथली मुलगी आहे. तर त्या दिवशी सिंधुताईच्या नात्यातलेच काहीतरी बरोबर आहे, माझं काही ध्यानात येईना. आणि मोटार त्यांनी साईडला जे कठले मुलीचे लहान लहान छोटे छोटे त्याच्यावरून एक चाप गेलं तर ती झोपेत रात्रीचं टाईम 2-3 तास पहिला त्याची जी भाड्याची गाडी होती ती ड्रायव्हर झोपला असंच म्हणायची वेळ आली होती. ती ट्रक त्या ह्याच्यावरून गेला. पाठीमागे 4 चाक असल्यामुळं 2 चाक असल्यामुळं एक ट्रक त्याच्यावर थोडक्यात वाचलो. आणि मग नंतर नारायणराव ड्रायव्हर म्हणून बसला. शेखरचं लग्न ते शेखर जालेंदर काकांचा. हा जालेचा बरोबर. हे ध्यानातच येईल. घाटामध्ये झालं ना ते. घाटात झालं होतं. मोठी गाडी होती. कुठंतरी झाले होते जाता जाता. मग नारायणराव बसले आणि तिथे गेले की दारू प्यायला सुरुवात. दारू प्यायल्यानंतर अण्णांनी तिथे जरा त्याला खडसावला. जरा ते म्हणजे वाईट वाटलं असेल. आता वाईट वाटतं त्याला. आता वाईट वाटतं की आपलं किती चुका झालेल्या आहे आणि ही बापूमुळं आता व्यवस्थित झालं. बरोबर. हो. म्हणजे हे उघड्यावर. आणि मी मात्र या बाबतीत ठीक आहे की घर बांधावं असं नाही. आता तिकडे गेल्यानंतर कोण लागलं इकडे यायला. मग काय तर. तिथे प्रत्येक जण